सरकारी कर्मचाऱ्याच्या संपाचा आज चौथा दिवस आहे आणि आपण पाहतोय का चौथ्या दिवशी सुद्धा संप कायम आहे। आझाद मैदानावरती जे आहे ते आता कर्मचारी जमू लागलेले आहेत आणि सरकारच्या विरोधामध्ये जे आहे तो निषेध जो आहे तो नोंदवताना पाहायला मिळतोय। आमच्या मागणी मान्य कराव्या अशा प्रकारच्या घोषणा सुद्धा होताना पाहायला मिळतात। सगळे संघटनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत। विश्वास काटकर आपल्यासोबत आहेत। सर, आज चौथा दिवस आहे, काय नेमकी भूमिका आहे? सरकार अद्याप ही पूर्णपणे त्या ठिकाणी बोलायला तयार नाही। एक अर्धी मुर्दी चर्चा झाली, पण त्यातून असा निर्णय म्हणतो ठोस निर्णय असा कुठलाच आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झालेला नाही। त्यामुळे आम्ही अद्याप ही अस्वस्थ आहोत। पण मुख्य सचिवांकडे तुमची बैठक पार पडलेली होती, तुम्हाला काही आश्वासन दिली होती गेली का? मुख्य सचिवांकडे बैठक झाली 22 तारखेला, आज 24 तारीख आहे। एवढी महत्त्वाची बैठक असून त्याचं इतिवृत्त अजून दिलेलं नाही आणि 17 लाख कर्मचारी शिक्षक संपावर असताना त्याची ग्रॅव्हिटी ही लक्षात घेऊन अद्यापपर्यंत प्रशासनाने कार्यवाही करायला पाहिजे होती। प्रशासन अतिशय कुर्मगतीने चाललेलं आहे आणि त्याचा संताप कर्मचाऱ्यांमध्ये आहे। खरं तर तुम्हाला मुख्य सचिवांनी म्हटलं होतं की मुख्यमंत्र्यांच्या सोबत चर्चा करू आणि निर्णय घेऊ, अजूनपर्यंत त्यांची चर्चा झालेली नाही का? अजूनपर्यंत आम्हाला कळवलेलं नाही। त्या 22 तारखेच्या बैठकीमध्ये मुख्य सचिवांनी सांगितलं होतं मी उद्या सकाळी मुख्यमंत्र्यांशी बोलून ठोस निर्णय घेतो आणि आपल्याला कळवतो, आपल्याला इतिवृत्त दिलं जाईल आणि पुढचा संपाचा निर्णय घेतला जाईल। याबाबत अजूनपर्यंत शासनाकडून कुठलीही आमच्याकडं वारंवार पाठपुरावा करून सुद्धा शासन त्याबाबत ठोस निर्णय घेत नाही आहे। त्याच्यामुळे अनेक ठिकाणी जे आहे ते लोकांची गैरसोय होते, तहसील कार्यालय असेल किंवा अगदी अनेक ठिकाणी, त्यामुळे कुठेतरी लोकांचा उद्रेक सुद्धा पाहायला मिळतोय। त्याबद्दल लोकांची आम्ही माफी मागू। लोकांनी आम्ही निश्चितपणे जी आमची तुंबलेली कामं असतील, शिल्लक राहिलेली कामे असतील ती आम्ही हजर होताच मोठ्या अधिक वेळ काम करून आम्ही ती पुरी करू। किती दिवस हा संप सुरू ठेवणार आहे? सरकार जोपर्यंत आमच्या मागण्याकडे सकारात्मकरित्या सोडवत नाही तोपर्यंत हा संप सुरूच राहील। काही मागण्या संदर्भात काही सरकारकडनं सांगितलं गेलंय की तुम्हाला बोलवलंय काय बैठकीसाठी? अद्यापपर्यंत अधिकृत चर्चेला बोलवलेलं नाही। आता माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो 17 लाख कर्मचाऱ्यासाठी थोडी सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हाला चर्चेला बोलवावं आणि सुकर मार्ग काढावा अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना करतोय। तुमची बैठक पार पडली, एकूण कर्मचाऱ्यांचं काय नेमका सुरू होता, काय त्यांचं म्हणणं आहे? कर्मचाऱ्यांचं म्हणणं हेच आहे, जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण मान्य होत नाहीत तोपर्यंत हा लढा आपल्याला सुरूच ठेवायचा आहे। उलट तोच अजून चांगल्या पद्धतीने लढा सुरू ठेवायचा आहे आणि आज तो सुरू पण केलेला आहे पुऱ्या जिल्ह्यात। आज किती पर्सेंटमध्ये संप तुम्हाला यशस्वी वाटतोय? मंत्रालयामध्ये 83% आहे आणि आमच्या जिल्ह्यामध्ये शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे आज आणि ते आज मोर्चा काढणार आहेत प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावरती आणि आपली एकजूट आणि ताकद दाखवणार आहेत। सरकार टाळतंय तुमच्या प्रश्नांना? असं आतापर्यंत असंच वाटतंय की त्यांनी त्या सचिवांकडे सगळं सुपूर्द करायचं आणि सांगायचं हे करून घ्या ते करून घ्या, पण लक्षात ठेवा ठोस निर्णय होईपर्यंत ही ताकद मागे जाणार नाही। पाहतोय ठोस निर्णय होईपर्यंत ही ताकद मागे जाणार नाही आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही। पाहतोय आझाद मैदानामध्ये बरेचसे कर्मचारी जे आहेत ते जमलेले आहेत आणि कुठेतरी आमच्या मागण्या मान्य करावा हा नारा देताना पाहायला मिळतात। त्यामुळे आता मुख्य सचिवांची बैठक पार पडून 2 दिवस झालेली आहे, त्यामुळे आणखी काही सरकारकडनं यांना निमंत्रित करून आश्वासन दिलं जातं, काहीसं पाहणं महत्त्वाचं राहील। कॅमेरामन हेमंत सरसुणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।